नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव तसेच जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबानगरचे सर्वेसर्वा शिवश्री विनोद जगताप यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप यांच्या हस्ते पाणी प्राशन करून सोडण्यात आले. जगताप चालवत असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये बारामती पंचायत समिती शिक्षण अधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कथितरित्या होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून शिवश्री विनोद जगताप यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र त्यांच्या शाळेच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालून त्या सोडवण्याचे आश्वासन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप व संचालक योगेश भैया जगताप यांनी दिल्यानंतर शिवश्री विनोद जगताप यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय. चला तर जाणून घेऊयात काय होतं उपोषणाचं कारण आणि कशा प्रकारे झाली समस्यांची सोडवणूक. ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबानगर बंदरे सचिव संभाजी ब्रिगेड पुणे. मी 9 ऑगस्टला क्रांती दिनी आमरण उपोषण त्या ठिकाणी केलं होतं, परंतु त्या ठिकाणी गणेश शिंदे साहेब तहसीलदार बारामती, अनिल बागल साहेब बीडीओ, केशवराव बापू जगताप चेअरमन माळेगाव साखर कारखाना, सचिन शेठ सातव चेअरमन बारामती सहकारी बँक, योगेश भाई जगताप संचालक माळेगाव साखर कारखाना यांनी त्या ठिकाणी मला लेखी तुमच्या ज्या 5 मागण्या आहेत इयत्ता 6वी ते 12वी दर्जावाढ मान्यता मिळण्याबाबत मंत्रालय मुंबई, इयत्ता 2री ते 5वी प्रथम मान्यता जिल्हा परिषद पुणे, स्वमान्यता सन 2022 ते 2025 जिल्हा परिषद पुणे, आरटीई रक्कम 2019 ते 2020 ते 2024 ते 25 अखेर 40,25,520 रुपये. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती बारामती बदली संपत गावडे यांची त्या ठिकाणी बदली करण्याची, त्यातील फक्त गट शिक्षणाधिकारी संपत गावडे यांची बदली झालेली आहे. इतर 4 मागण्या 20 दिवस देऊन सुद्धा एकही मागणी पूर्ण झाली नाही. म्हणून आज मी 5/9/24 रोजी शिक्षक दिनी सहयोग सोसायटी समोर अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण सुरू केले. आदरणीय बापू माळेगाव सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक योगेश जगताप संजू देवकाते या सर्वांच्या व पोलीस डिपार्टमेंटचे PI साहेब माळे साहेब जगताप व सर्व विनोद जगताप यांच्यावरती प्रेम करणाऱ्या संघटनेतील आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या शिष्टाईला मान देऊन बापूंच्या मध्यस्थीने जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियमच्या ज्या मंत्रालयातील 6वी ते 12वी दर्जावाढ मान्यता मिळण्याबाबत इयत्ता 2री ते 5वी प्रथम मान्यता जिल्हा परिषद पुणे, स्वमान्यता सन 2022 ते 2025 मिळण्याबाबत जिल्हा परिषद पुणे, तसेच आरटीई 25% सन 2019-20 ते 24-25 अखेर जी रक्कम शासनाकडून मिळणे बाकी आहे त्या संदर्भात व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती ही मागणी मान्यता देणे उर्वरित मागण्या मान्य होण्यासाठी बापूंनी या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना फोनवरती चर्चा करून त्यांच्याकडून काही आश्वासनं घेऊन व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची वेळ घेऊन या संदर्भात योग्य तोडगा काढून विनोदजी यांच्या इंग्लिश मिडियमच्या ज्या काही अडचणी आहेत, मागण्या आहेत, ज्या रास्ता आहेत, एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती चांगल्या पद्धतीने असं न्यायदानाचं काम करत आहे त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने बापूंनी या ठिकाणी शिष्टाई करून आत्ताचं हे तात्पुरतं उपोषण सोडलेलं आहे. संघटनेच्या वतीनं संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मलाही शासनाला विनंती करायची आहे. इतर ठिकाणी जे ज्या शाळांमध्ये बोगसकरण चालू आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. एखादा व्यक्ती कमी खर्चामध्ये चांगले शिक्षण देतो त्याला असा ना त्रास देऊ नये. आणि माझी प्रशासनाबरोबरच उपमुख्यमंत्री साहेब यांनाही विनंती आहे, आपल्याच तालुक्यातील एक होतकरू तरुणाने एवढी मोठी संस्था त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालवली आहे, त्याला एक पाठबळ द्यावं व त्यांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मी
संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या पाठीमागे उभा राहावं आणि त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास झाला संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र निदर्शन करू अशा प्रकारची या ठिकाणी सरकारलाही विनंती वजा इशारा देतो. शाळा अत्यंत चांगल्या मार्गाने चालवत असताना शाळेमध्ये येणाऱ्या तुमच्या समाजातील मंदिराच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या मंदिर असतात त्या मंदिरा वास्तविक अर्ज केल्यानंतर पूर्ण मिळायला पाहिजे. या मंदिराकरता पूजन करावं लागतं ही खरी बाब त्यांच्या मागण्या अगदी सामान्य स्वरूपाच्या आहेत. आम्ही आता दादांच्याकडे पाठपुरावा करून त्या मागण्याच्या शाळा चांगले काम चांगले त्यांना या शाळेमध्ये त्यांच्या मागण्या गैर काही नाही. आता लागलेलं आहे त्यातून आता आपण त्यांना जशी असतो दादांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असो मंत्रालयाचा असो त्या मागण्या